वापस आणलं पाहिजे असं म्हटलं जाते। पहिल्यांदा तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या संदर्भात हा काही शासनाचा निर्णय नाहीये। या संदर्भात काही तक्रारी झाल्या होत्या, त्याच्यावर मुंबई हायकोर्टमध्ये एक पिटिशन झाली। त्या पिटिशनमध्ये मुंबई हायकोर्टाने एक हाय पॉवर कमिटी तयार केली। या हाय पॉवर कमिटीने एक रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची कुठलीही एलिफंट सँच्युरी नाही आणि म्हणून अन्यत्र तिला ठेवलं पाहिजे, क्रुएल्टी अगेन्स्ट ॲनिमल अशा प्रकारचे काही विषय त्यांनी मांडले होते आणि त्या आधारावर हायकोर्टाने निर्णय दिला। हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाला। सुप्रीम कोर्टाने देखील तो निर्णय कायम ठेवत ही जी काही हत्तीण आहे तिला त्या ठिकाणी कुठल्या तरी सँच्युरीमध्ये ठेवावं आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्याला वनतारा सँच्युरीत ठेवा, अशा प्रकारे हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे। त्यामुळे या संदर्भात शासनाची थेट कुठलीही भूमिका नाही, पण शेवटी समाजामध्ये त्या संदर्भातला एक रोष आहे आणि विशेषतः जे भाविक आहेत त्या भाविकांच्या मनामध्ये ही भावना आहे की आम्ही तिची पूजा करायचो आणि त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी नांदणी मठामध्ये किंवा त्या परिसरामध्येच त्यांचं अस्तित्व हवं आहे। तर निश्चितपणे मला आज त्या ठिकाणी आमचे काही आमदार खासदार माझ्याशी त्यांनी चर्चा केली। मी या संदर्भात एक मंगळवारी बैठक लावलेली आहे आणि या बैठकीमध्ये लीगल ऑप्शन्स काय आहेत, कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाच्या वर आपण नाही आहोत, त्यामुळे याच्यामध्ये कायदेशीर काय तरतुदी आहेत किंवा कशा प्रकारे आपल्याला परत आणता येईल किंवा काय त्याची वेगळी व्यवस्था करता येईल, अशा सगळ्या बाबी त्या ठिकाणी आपण ठेवू। पण ही मूळ केस जी आहे ही केस ऍक्टिव्हिस्ट आणि ज्यांच्याकडे ही व्यवस्था होती त्यांच्यामधली केस होती। अर्थात त्याच्यामध्ये जो काही सरकार म्हणून वन विभागाचा रोल होता तेवढंच वन विभागाने त्यावेळेसचे जे काही अहवाल दिले आहेत, पण कुठेही याच्यामध्ये सरकार म्हणून थेट हा निर्णय घेण्यात आलेला नाही। हा सुप्रीम कोर्टाने घेतलेला निर्णय आहे।